श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा। आई बाबांका आणि स्वामींका हात डोक्यात टेकून घरच्या देवाक नमस्कार करून विरांश, मी आणि प्रिया निघालो बाहेर फिराक। आज जरा जाऊचा होता प्रियाच्या मामीजवळ, म्हणून आम्ही दुपारी निघालो। जेवकच जाणार होतो, पण आमका हयच ऑलरेडी उशीर झालो होतो। गाडीवर पटापट फडको मारून घेतलंय, गाडी काढलंय आणि आम्ही निघालो। माझ्या गाडीतल्या स्वामींच्या मूर्तीक विरांशने छानपैकी असा पिवळ्या रंगाचा गुलाब घातल्यान। स्वामींचं आता मनमोहक रूप आम्ही डोळ्यात साठवलं, स्वामींका नमस्कार केलो आणि आम्ही देवगड मार्गे प्रवासाक सुरुवात केलो। देवगडात गेल्यावर पहिला आमका आठवला की आत पाहुण्यांका मासे तरी घेऊन जाऊया, आणि बायकोच्या पाहुण्यांकडे जाताना नाही म्हणता येत नाही, म्हणून मी मांजरेकर नाक्यावरून लेफ्ट मारलंय आणि डायरेक्ट गाठलंय त्या खालचं आमचं मच्छी मार्केट। मच्छी मार्केटमध्ये जसं गेलंय बघतंय तर पापलेट आणि कोलंबीच होती, आणि मासे कमीच होते आणि माशाचे रेट पण खूप होते, आणि हवे तसे मासे माका भेटले नाही। माका काय ते पसंत पडक नाही। मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासात। जामसंडा आम्ही क्रॉस केलो आणि आमका CNG भरूची आठवण झाली। मग मी गॅस भरण्यासाठी CNG भरण्यासाठी गाडी पेट्रोल पंपावर लावले। गर्दी आमच्या या पेट्रोल पंपावर तशी नसता, मग काय हेका काय स्टेअरिंग पिळवटूचीच होती, हेका तेवढंच चान्स। मग आम्ही CNG वगैरे भरून निघालो पुढच्या प्रवासाक। पुढचा प्रवास जसं चालू केलं तसं माझ्या लक्षात येईल की कारण नांदगावपर्यंत काम चालू आहे, रस्तो खराब आहे। मग मी राईट मारून दाभोळ मार्गे गाडी काढले। दाभोळ तिट्यावरून सरळ दाभोळा, नंतर पोकरबाव, नंतर लिंगडाळा गाव। लिंगडाळा तिट्यावरून मी बाहेर पडले, कारण लिंगडाळा तिट्यावरून पुढे जरा रस्तो चांगलो आहे। ऊन पण कडकडून पडला होता, आणि मग मी शिरगाव क्रॉस केले। शिरगावात पुढे गेल्यावर ह्या ठिकाण तुमका सगळ्यांकाच माहीत आहे, कारण प्रत्येकाक कोकणी माणूस आहे, प्रत्येकजण टोल देता आणि मगच पुढे जाता। देवाक हात जोडून मी नांदगाव गाठलंय आणि नांदगावात जरा थांबलंय, कारण माका पाहुण्यांका खाऊ घावचा होता, कारण रिकाम्या हाती खायच्याच पाहुण्यांकडे जाऊचा नसता, आणि ता पण बायकोचे पाहुणे म्हणजे जरा विशेष महत्त्व असता। पुढे येऊन बघलंय तर माका ना एक मिठमुंबरी समुद्र किनारा म्हणून माझ्या गावचा नाव दिसला। माझी छाती थोडी अभिमानानं भरली। हीच भरलेली छाती घेऊन मी तरंदळा गाठलंय। तरंदळीत माका कुंदेवाडीत जाऊचा होता। कुंदेवाडी शोधलंय आणि कुंदेवाडीत जसं पोचलंय गाडी झाडाखाली सावलेक लावलंय आणि त्या पाहुण्यांकडे आम्ही पोचलो। जसे ते पोचलो तसे विरांशने आपली मस्ती चालू केली आणि त्यांचा पाटल्या तर फिराक सुरुवात केल्यान सगळा इस्कटोक लागलो। नंतर माका एका केळीचं मस्तपैकी मोठं घड दिसलो। संध्याकाळ झाली होती। अकडे मामीन चुलीर आपल्या कोकणातली फेमस फुटी चाय बनवली नव्हती। मी कधी चाय पित नाही, कॉफीच पितोय, पण आज म्हटलं फुटी चाय पिऊया। मी चाय पितोय तवसर ह्यांनी पण टारा टोस्ट चावाक घेतल्यान, कारण हेका पण चांगलीच भूक लागली होती। मग आम्ही निघालो। त्याच्या आजी यांच्या पण विरांशने पाया पडलो, कारण त्यांकाच आम्ही भेटा केलो। जशी संध्याकाळ झाली आम्ही आपलो परतीचा प्रवास चालू केलो। आणि ही प्रियाची मामी घरगुती मसाले एक नंबर बनवता। कोणाक हवं असत तर माका नक्की कमेंट करा, आणि हो माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि माझ्या आयडीक फॉलो करा। श्री स्वामी समर्थ।